नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आपण मार्केटसारखा जाळीदार ढोकळा तोही घरच्या घरी कसा बनवायचा चला तर पाहूयात। सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू सत्व, 3 चम्मच साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता लिंबू सत्व आणि साखरला छान अशा प्रकारे पाण्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ती विरघळेल। नंतर यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेलामुळे ना ढोकळा आपला छान असा सॉफ्ट बनतो। आता यामध्ये 2 वाटी बेसन घेतलेला आहे आणि या बेसन आणि पाण्याला आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि या मिश्रणाला आपल्याला 2-3 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे बबल्स येईपर्यंत। आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला मिश्रण चांगल्याशा प्रकारे फॉर्मॅट झालेला आहे। आता इथे एक डब्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 30 मिनिटं तरी स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता ढोकल्यावर तडका बनवूया। तर कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेले आहे, थोडीशी मोहरी, मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता मिरची थोडी झाली की यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपला तडका झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ढोकलासुद्धा आपला झालेलाच आहे। मी आता याच्यामध्ये सुरी घालून तुम्हाला दाखवते। आता ढोकला आपला झालेला आहे, तर याचे आपण काप करून घेणार आहोत आणि हा डब्बा ना आपण उलटा करून पाहिल्यावर तुम्ही बघू शकता की डब्याला काहीच लागलेलं नाही आहे, म्हणजे ढोकला आपला छान झालेला आहे। आता याच्यावरती आपण तडका टाकून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर आणि तुम्ही इथे बघू शकता की ढोकला आपला किती सॉफ्ट झालेला आहे आणि किती जाळीदार झालेला आहे। तर अशीच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब